नमस्कार। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दिवसभर तेजी वाढतच होती। आज जी मार्केटमध्ये तेजी आलेली आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेत या आठवड्यात व्याज दरात कपात अपेक्षित आहे। याखेरीज जगभरातील शेअर मार्केटमध्ये तेजी आहे, त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसून येत आहे। त्यामुळे येथेही आज तेजी झालेली आहे। याखेरीज अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये ट्रेड डील या आठवड्यात पूर्ण होऊ शकतं, ही अशी अपेक्षा आहे। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 567 पॉईंट वाढून 84,779 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 171 पॉईंट वाढून 25,966 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये सर्व इंडेक्समध्ये तेजी दिसून आलेली आहे। बीएसई टेलिकॉम इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 2.34% वर आहे। बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 1.50%, बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.72%, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.51% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये एफआयआयने 56 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2492 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज बऱ्याच कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। त्यामधील मुख्य नावे म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एसआरएफ, टाटा कन्झ्युमर, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, माझगाव डॉक या काही कंपन्या आहेत। एकंदरीत आजचा दिवस हा शेअर मार्केटच्या दृष्टीने उत्तम गेलेला आहे। धन्यवाद।